ब्रह्मलोकाच्या हिंदू ग्रहामध्ये अंडरवर्ल्डच्या गडद सैन्याने पाठवलेल्या ऑक्टोपस राक्षस रोबोटच्या अचानक आगमनाने शांततेची भावना भंग झाली. तक्षक नावाच्या रोबोटला पवित्र वेद नष्ट करण्यासाठी प्रोग्राम केले गेले होते. प्राचीन ग्रंथ ज्याने विश्वाची रहस्ये ठेवली होती. आपल्या 8 मंडपांसह तक्षकाने हिंदूंचे ज्ञान पुसून टाकण्यासाठी ग्रहावरील ग्रंथालय आणि मरुदुल्य उद्ध्वस्त केली. ग्रहाचे नेते ज्ञानी सामर्थ्यवान गुरु शुक्राचार्य यांनी ग्रहाच्या शूरयोद्ध्यांना त्यांच्या मातृभूमीचे आणि त्यांच्या पवित्र धर्मग्रंथांचे राक्षस रोबोटच्या हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी बोलावले. ब्रह्मलोकाचे शूरयोद्धे तांत्रिक शस्त्रे आणि कृतक स्तोत्रांच्या सामर्थ्याने सज्ज ऑक्टोपस राक्षस रोबोट तक्षकाविरुद्ध युद्धात उतरले. रोबोटच्या तंबूंनी त्याच्या मार्गातील सर्व काही हिसकावून घेतले आणि चिरडून टाकले, परंतु हिंदू खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या ओम शांती आणि रुद्रम चमका च्या जयघोषाने हवा भरली. गुरु शुक्राचार्य यांनी पलटवाराचे नेतृत्व केले. त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तक्षकाच्या मध्यवर्ती गाभ्याला धग देणाऱ्या ऊर्जेचा शक्तिशाली स्फोट केला. रोबो अडखळला. हिंदूंनी क्षेपणास्त्रे आणि लेझर बीम्सचा बंदोबस्त सुरू केल्याने त्याचे तंबू जंगलीपणे फडफडत होते. योद्ध्यांनी नारायण कवचम चा जयघोष केला. त्यांच्या आवाजाने शहराभोवती संरक्षणाची ढाल तयार केली. लढाई सुरू असताना हिंदूंनी त्यांचे गुप्त शस्त्र सोडले. एक साधन ज्याने कृतक स्तोत्रांच्या ऊर्जेचे शक्तिशाली शक्ती क्षेत्रात रूपांतर केले. क्षेत्राने तक्षकाला वेढले, ते स्थिर केले आणि त्याचे प्रोग्रामिंग व्यत्यय आणले. रोबोटचे तंबू कोसळले. त्याचा मध्यवर्ती भाग स्पार्क्सच्या शॉवरमध्ये फुटला. विजय त्यांचाच होता. हिंदूंना आनंद झाला. त्यांचे शहर विनाशापासून वाचले. गुरु शुक्राचार्यांनी आपल्या योद्ध्यांची प्रशंसा केली. आपले प्राचीन ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांनी आपल्या पवित्र वारशाचे रक्षण केले आहे. वेद सुरक्षित आहेत आणि आपले शहर अखंड राहिले आहे. ब्रह्मलोकातील लोकांनी उत्सव साजरा केला.